सर्व स्पर्धकांना माझा नमस्कार. मस्त संकल्पना आहे. नागरिकत्व म्हटलं ना तर इतकं डायनामिक आहे, इतकं क्रिटिकल पण आहे. त्यामुळे याच्यात बऱ्याचशा संकल्पना आहेत आणि ज्या ज्या प्रकारे ग्लोबल डायनामिक्स चेंज होत आहे त्या प्रकारे नवीन संकल्पना आपल्याला उदयास येतात. भारताच्या कॉन्टेक्स्टमध्ये आपण काय सिंगल सिटीजनशिप पाहिली, पण नंतर आपण काय पाहतो है ना, ओसीआय हा कॉन्सेप्ट पण पाहतो, ओव्हरसीज सिटीजन ऑफ इंडिया पाहतो ना, पीपल्स ऑफ इंडियन ओरिजिन कॉन्सेप्ट. ते हे कॉन्सेप्ट काय आहे बाबा, हे काय आहे, त्याची बेसिक कॉन्सेप्च्युअल आस्पेक्ट जो आहे तो क्लिअर करणं आवश्यक आहे. तर त्याच कॉन्टेक्स्टमध्ये आजचा टॉपिक कोणता आहे, अंशतः नागरिकत्व, पार्शियल सिटीजनशिप. तर पार्शियल सिटीजनशिप एक्झॅक्टली काय आहे, त्याची कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत आणि काय उदाहरणं आहेत जागतिक स्तरावर की ज्याला आपण पार्शियल सिटीजनशिप एक्झॅक्ट म्हणू शकतो, किंवा ही एक्झॅक्ट संकल्पना आहेच का, है ना, ही एक बाब आज आपण बघून घेणार आहोत. तर चलायचं मग, चला पाहून घेऊ काय आहे तर, है ना. कधी ऐकलो नाही म्हणत असं बाबा, ओसीआय ऐकलो पण याले हे म्हणतात माहित नव्हतं. माहित होतं का की ओव्हरसीज सिटीजन ऑफ इंडियाले पार्शियल सिटीजनशिप या कॉन्सेप्ट मध्ये विचारणा केली जाते, म्हणजे बघितलं जातं नव्हतं ना. त्याला पाहून घ्या. ठीक आहे, चला. पार्शियल सिटीजनशिप ऍक्च्युली पार्शियल सिटीजनशिप इज नॉट अ कॉन्सेप्ट. ही काही एक संकल्पना नाहीये, परंतु जगामध्ये जे बदल व्हायला लागलेले आहेत वेगवेगळे, आणि त्या बदलामुळे प्रत्येक देश, जसं आता बघा सौदी अरेबिया वगैरे आकर्षित करत आहे लोकांना, है ना. तो पण एक कॉन्सेप्ट बघून घेऊया, काय कशामुळे आकर्षित करताय. तर बऱ्याच लोकांना तो नागरिकत्व देतोय. काही जण पूर्ण नागरिकत्व देतात, काय म्हणतात नाही पाहिजे तुला तर हरकत नाही, तू माहित तर ये बापू, आणि ये नव्हे असं काऊन, त्याची आवश्यकता असते, महत्वाचा असते तो. आणि त्या कॉन्टेक्स्ट मध्ये आपल्याला काय दिसते की एक संकल्पना, म्हणजे ज्याला म्हणू एक टर्मिनॉलॉजी विकसित झाली आहे, त्याला आपण म्हणतो पार्शियल सिटीजनशिप. लक्षात घ्या, पहिल्यांदा पूर्ण नागरिकत्वाचे त्यास हक्क नसतात, तर काहीच हक्क असतात. सम राईट्स ऑफ अ फुल सिटीजनशिप. तुम्हाला माहित आहे फुल सिटीजनशिप म्हणजे काय, व्हिडिओ पाहिला काय, हे पुन्हा विचारतो. पाहिला असन तुम्ही, आठवत नसन तर पुन्हा पाहायचा, अभ्यास असाच करायचा. पण नुसते व्हिडिओ पाहू नका रे बाबा. मी माय व्हिडिओ आहे ना पाहतच बसा, इट्स टोटली रॉंग. नुसते व्हिडिओ पाहून अभ्यास होत नाही. जेव्हा व्हिडिओ पाहताना तर कागद पेन घेऊन बसा आणि पॉज करा, लिहा, नोट्स काढा आणि मग पुन्हा पहा. कधीतरी वाटलं तुम्हाला रिव्हिजन करा, कधीतरी पहा. किती व्हिडिओ पाहना, है ना, बरोबर आहे ना. इट्स टोटल रॉंग, चुकीचा आहे. पण व्हिडिओ पाहिल्याने फायदा काय होतो, फोटोग्राफिक मेमरी थोडीशी डेव्हलप होते, है ना. तर त्याच्यासाठी म्हणून महत्वाचे असो. तर पूर्ण नागरिकत्वाचे काही हक्क, फुल सिटीजनशिप. सो सिटीजनशिप इज नथिंग बट द फुल मेंबर हॅव्हिंग द फुल राईट्स अँड फुल ड्युटीज. फुल राईट्स अँड फुल ड्युटीज, संपूर्ण हक्क आणि संपूर्ण जबाबदाऱ्या असलेला, पूर्णपणे असलेला सदस्य. गेटिंग द पॉइंट, राईट. तर त्याच्यातले काहीच मिळतात बाबा, पूर्ण मिळत नाही. दुसरं एक टर्मिनॉलॉजी त्याला म्हणतात नॉन फुल सिटीजनशिप स्टॅटस. त्याचं स्टॅटस काय असतं, त्याचा दर्जा अपूर्ण नागरिकत्व. का, कारण की याला पूर्ण अधिकार दिलेले नसतात. मग यांना ड्युटीज असतील का, तर यांना ड्युटीज पण पूर्ण नसतात. काही ड्युटीज यांना देऊ शकत नाही, कारण हे पूर्ण नागरिक नाही. स्ट्रॅटेजिक ड्युटीज देऊ शकतील का. स्ट्रॅटेजिक ड्युटीज म्हणजे युद्ध चालू आहे ना, घेरे बाबा गन तू राहा, कारण की सगळ्या नागरिकांना कंपल्सरी आहे. युद्धाच्या वेळात नागरिक नखरे करू शकत नाही, त्याला देशासाठी सेवा द्यायची आहे, म्हणजे आहेच, आहे की नाही. मग ते एखादा माणूस आहे, त्याला अर्धवट दिला काहीतरी, अर्धवट नागरिकत्व, आणि त्याला म्हणलं घे तो तिकडच्या बी निकडच्या बी, काय गॅरंटी है ना, एक फुल दो माली, गडबड होऊ शकते. तर त्याच्यामुळे अपूर्ण आहे आणि त्याच्यामुळे त्याला काहीच अधिकार दिलेले आहेत. क्लिअर. आता काहीच अधिकार दिलेले आहेत म्हणजेच काय, तर आपण समजून घेऊया की काय स्थिती असेल.
अशा नागरिकांची काय स्थिती असेल? सो व्हॉट आर द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द पार्शियल सिटिझनशिप? त्यांची वैशिष्ट्य काय ते जर समजले तर नागरिक जो आहे असा त्याची काय स्थिती असेल ते आपण समजून घ्या. पहिल्यांदा मर्यादित राजकीय अधिकार, लिमिटेड पॉलिटिकल राईट्स, खूप महत्वाचं आहे. अल्टिमेटली स्टेट म्हटलं तर पॉलिटिकल एंटिटी अँड देन द सोसायटी द सोशो इकॉनॉमिक एंटिटी. पॉलिटिकल एंटिटी असल्यामुळे पॉलिटिकल प्रोसेस आहे, पॉलिटिकल फंक्शन्स आहेत आणि पॉलिटिकल पोझिशन्स आहेत, त्या अत्यंत महत्वाच्या आहेत. राईट टू व्होट अत्यंत महत्वाचा आहे ना. राईट टू स्टँड फॉर इलेक्शन अत्यंत महत्वाचा आहे. राईट टू ऑक्युपाय अ पॉलिटिकल पोझिशन्स अत्यंत महत्वाचे आहे. हे अधिकार नसतात म्हणजे नसतात, हे अधिकार नसतात. हॅव्हिंग नो सच राईट्स. राईट टू व्होट अँड राईट टू इलेक्ट हे राहू शकत नाही राजकीय. यस, सम ऑफ द पॉलिटिकल राईट like right to express on the political issues, कॉमेंट करायला वगैरे तेवढे राहू शकतात, पण बाकीचे कोर पॉलिटिकल राईट्स याला राहणार नाही. क्लिअर? ओके. दुसरं, कुठं बी फिरायचं त्याले जमणार नाही. रेस्ट्रिक्टेड मुव्हमेंट, मर्यादित संचार, जिथं पाहिजे तिथं तर बऱ्यापैकी मोकळीक असते. राईट टू स्टे असते, राईट टू रेसिडेंट असते, राईट टू ट्रॅव्हल असते. कुठेही तुम्ही फिरू शकता, कुठेही अधिवास करू शकता, है ना, करू शकता. बट रेस्ट्रिक्टेड काय, खूप महत्वाचं आहे. रेस्ट्रिक्टेड हे की मनमानी मनमौजी ते करू शकत नाही, म्हणजे पाहिजे तिथे जाऊ शकत नाही. फर्स्ट ऑफ ऑल दे हॅव टू टेक द परमिशन. ते सांगतील आधी की आम्ही इथे इथे जाऊ वगैरे. आपण भारतीय आहोत, आपण भारताचे नागरिक आहोत, तर आपल्याला वाटलं एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी फिरायला जा, तिथं राहा, 10 महिने राहा, बढिया मस्तपैकी ऐश करा. कोणाला सांगायची गरज आहे का? नाही. पण यांना मात्र तसं करता येत नाही. दुसरं, जे स्ट्रॅटेजिक लोकेशन आहे, रेस्ट्रिक्टेड एरिया आहे, प्रोटेक्टेड एरिया आहे, तिथे त्यांना कधीच अलाव करत नाही, कधीच अलाव केल्या जात नाही. म्हणजे रेस्ट्रिक्टेड मुवमेंट आहे. ठीक आहे, राईट. त्याच्यानंतर लाभाची सोय. यस, काही सोशल फॅसिलिटीज जे आहेत, हेल्थ म्हणा, एज्युकेशन म्हणा, वर्क म्हणा, ह्या अलाव आहेत. लाभांचे ऍक्सेस टू बेनिफिट. त्यात तुम्ही म्हणाल लाडकी बहीण योजना बी घेऊन जाईल, तर तसं नाही रे बाबा, है ना. वेलफेअर स्कीम्स रेस्ट्रिक्टेड. म्हणजे राईट टू हेल्थ राहील, हेल्थ फॅसिलिटी राहील, पण त्याला म्हणा तो फुकटात पाहिजे की त्याला नाही रे बाबा, है ना. इकडे वाटले सरकारनं पैसे आणि त्यानं ऐश केली, है ना. इकडे पीडीएस सिस्टीम वापरली, येऊन अलाव आहे का? नाही. पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम, राशन कार्ड, नाही नाही नाही. तर सम ऑफ म्हणजे हेल्थचे आहे, एज्युकेशन आहे, वर्क आहे, ह्या फॅसिलिटीज मिळतील त्याला, पण फ्री वेलफेअर नाही. ओके. दुसरं अत्यंत महत्वाचं, हा माणूस लय सुखी, हा माणूस लय सुखी, हा माणूस लय सुखी म्हणजे दुहेरी दर्जा असतो त्याचा. काय असतो? दुहेरी दर्जा. कसा? तो तर ज्या देशाचं पार्शियल सिटिझनशिप मिळालाय तर तो त्या देशाचा पार्शियल सिटिझन झाला, अर्धा खुर्दा, है ना, अर्धा खुर्दा झाला. आणि त्याचा ओरिजिनल जे आहे, ओरिजिनल देश, त्याचं ओरिजिनल सिटिझनशिप जे आहे ते तर अबाधितच आहे. म्हणजे मूळ नागरिकत्व त्याचं आहे आणि दुसऱ्या देशाचं थोडंफार आहे. तर 1.5 नागरिकत्वाचा हा माणूस आहे. हा कसा माणूस आहे? 1.5 नागरिकत्वाचा आहे. यातले थोडं, यातलं पूर्ण. म्हणजे याचंही नागरिकत्व गेलं का? नाही. बरोबर आहे, राईट. आता अत्यंत महत्वाचं आहे ते म्हणजे की इट्स पेव द वे, है ना, इट्स अ पार्ट टू द फुल सिटिझनशिप. ही पूर्ण नागरिकत्वाकडील एक वाट सुद्धा राहू शकते. इट कॅन बी अ partial citizenship can be converted into the full citizenship. कन्वर्ट होऊ शकतं. कोणत्या मार्गाने? नॅचरलायझेशन. त्याला वाटलं बाबा मी
मला आता आवडते भावा इथं मस्त से एक्झाम्पल आपला ओसिया भाऊ आला आणि म्हणलं आता भारतात राहायचं आहे मला. तर मग जे काय नॅचरलायझेशनच्या कंडिशन असतील, एवढे दिवस तुले राहावं लागेल, रेग्युलर स्टे करावं लागेल, मग अप्लिकेशन करावं लागेल वगैरे, त्याच्या आधारावर तो अप्लिकेशन करा, रजिस्ट्रेशन होईल ना, झाला. दुसरा स्वीकृती. ओसिया भाऊ आहे इथं मस्तपैकी फिरते इकडे तिकडे, एकीशी जुगाड जमला, भिडला टाका भिडला ना, बस जमला काम, हा ना. शुभमंगल झाला, शुभमंगल झाला की मग तो म्हणते आता कसा करू बा, इथंच राहावं लागल. ते म्हणते इथंच राह, तू कुठे चाललास तिकडे, तुले तर पाहूनच घेतो, आता राहावं लागल. राहिला बिचारा. स्वीकृती, अडॅप्टेशन, रजिस्ट्रेशन बाय मॅरेज, राहिला है ना. दुसरं असं की ज्या देशामध्ये दुहेरी नागरिकत्व अलाव आहे, मल्टिपल सिटिझनशिप अलाव आहे, त्या देशामध्ये त्याला जर वाटलं की इतर नागरिकत्व फुल सिटिझनशिप घेऊनच घ्यावं, तर त्याच्यासाठी सुद्धा हे आहे, ही फॅसिलिटीज आहे. म्हणजे आपल्याला काय दिसतंय कॅरेक्टरिस्टिक्स, की पार्शियल सिटिझनशिप ही जी आहे एक सोय केलेली आहे फार छान, ज्याच्यामध्ये एका फॉरेनरला काही काळ त्या दुसऱ्या देशामध्ये राहू शकतो, त्या आधारे तो देश समजू शकतो, भविष्यात त्या देशाचा नागरिक तो होऊ शकतो, है ना. सो इट इज हेल्पफुल फॉर द म्हणजे जसं वसुदेव कुटुंबम आपण म्हणतो तशासारखं होऊ शकतं. बरोबर आहे ना, राईट. ठीक आहे. आता आपण बघूया काही उदाहरणं बघूया. बघा, आपण टेम्पररी मायग्रंट्स असते, लेबर्स असतात, आपण शिकायला जातो, है ना. स्टुडंट्स, NRI भाऊ, नॉन रिलायबल है ना, NRI भाऊ नॉन रिलायबल इंडियन, म्हणजे नॉन रेसिडेंट इंडियन असा नाही, अनिवासी भारतीय, हे काय टेम्पररी मायग्रंट्स आहेत. मग ते ज्या देशात गेले त्या देशामध्ये पार्शियल सिटिझनशिप वगैरे काहीतरी दिलं जातं, बा 6 महिन्यासाठी, 2 वर्षासाठी, व्हिसा टाईपचा. तर तो व्हिसा टाईपचा जो आहे तो आहे टेम्पररी मायग्रंटचा पार्शियल सिटिझनशिप. दुसरा आहे काही परमनंट रेसिडेंट ग्रीन कार्ड होल्डर्स USA मध्ये. आता तर भेटीत नाही भाऊ, ट्रम्प भाऊनं नाकीनं आणलं. तर तो जो आहे ग्रीन कार्ड होल्डर राहू शकता भावा, मग राहू शकता म्हणून काय ते जिंकतीन, इलेक्शन करतील, मतदान करतील वगैरे का नाही, फक्त कशासाठी, लेबर आ बाबा, बम छापाले मिळते तुम्हाला, आणि अमेरिकामध्ये आम्हाला बी स्वस्तामध्ये लेबर मिळतात, राहा बाबा त्याच्यासाठी, है ना. तर ते घर घेऊ शकतात, तिथं राहू शकतात, फिरतात इकडे तिकडे, कोणी विचार नाही, काही नाही, कारण कुत्र विचार नाही, म्हणजे तसं नाही, म्हणजे कोणी विचार नाही म्हणजे की त्याला काही त्रास वास नाही होय, फक्त एवढंच की त्याला इच्छा झाली की बा ट्रम्पच्या नंतर मा नंबर लागला पाहिजे, तर तो म्हणते बापू जय भारतात वापस, तेवढा असंशय होता, है ना. म्हणजे तो राष्ट्राध्यक्ष बनू शकते का, नाही. म्हणजे पॉलिटिकल याच्यात राईट टू व्होट काहीच नाही. परमनंट रेसिडेंट. त्यानंतर भारताच्या कॉन्टेक्स्ट मध्ये स्पेसिफिक लिगल स्टॅटस हा कॉन्सेप्ट आहे की ओव्हरसीज सिटीजन ऑफ इंडिया, OCI पासपोर्ट बनते. OCI पासपोर्ट बनला तर त्याला मल्टिपल पॉइंट व्हिसा मिळते, म्हणजे इथूनच येशील बा इकडे तू फिर बाबा, मस्तपैकी एवढे दिवस तेवढे दिवस राहू शकतास. रेग्युलर व्हिसामध्ये कमी दिवस, इथं भरपूर दिवस राह, बिंदास, काही टेन्शन नाही. काही इन्व्हेस्टमेंट करायचं असेल ते बी सांग, तू या पुश्तैनी गाव बापू, तिथे जाऊन फिर मस्तपैकी, तुझ्या घर जुनावना बनव त्याले, है ना. तर हे साठी OCI डायस्पोरा, इंडियन डायस्पोरा, त्याच्यासाठी. म्हणजेच काय, ते इथे बाबा अलाव केला आहे, पण असं आहे काय इथं येऊन राहीनच नाही, काही वेळासाठी. त्याच्यानंतर एक सुपर नॅशनल सिटिझनशिप, सुपर नॅशनल, नेशनच्या वर, देशाच्या वर, जसं ग्रुप आहेत, है ना. युरोपियन युनियन आहे, मर्कासूर आहे, लॅटिन अमेरिकन ग्रुप आहे, आणि हा युरोपियन ग्रुप आहे. ह्या 2 ग्रुपमध्ये जेवढ्या कंट्रीज आहेत त्या कंट्रीच्या सर्व नागरिकांना, त्या देशाच्या सर्व नागरिकांना त्या ग्रुपमधील कोणत्याही देशामध्ये बिंदास फिरता येते. बिंदास मुवमेंट, ट्रॅव्हल अलाव आहे, बिंदास ट्रॅव्हल करा, ट्रेड करा, है ना, रेसिडेंट करा, राहा मस्तपैकी, वर्क करा, काय टेन्शन नाही. पण मतदान करा, इलेक्शन लढा, नो पॉलिटिकल राईट्स. ओके, क्लिअर. ठीक आहे. एक मॅस्ट्रिच ट्रीटी होती, त्याच्या आधारावर युरोपियन युनियन मध्ये त्यांनी डिसिजन घेतलं की घ्या रे बा. दुसरं असं की टेम्पररी प्रोटेक्टेड स्टॅटस म्हणून एक असते, टेम्पररी प्रोटेक्टेड स्टॅटस. प्रोटेक्टेड स्टॅटस म्हणजे एखाद्या देशामध्ये युद्ध झालं, सध्या युक्रेनमध्ये चालू आहे, है ना, अफगाणमध्ये तालिबानचं हे झालं होतं,
किंवा तिबेटचा प्रॉब्लेम आहे, अशा याच्यामध्ये फोर्स मायग्रेशन होतं. बाहेर निघतात लोक. लोक बाहेर निघाले की दुसऱ्या देशात जातात, है ना, निर्वासित होतात. मग अशा परिस्थितीमध्ये तो देश त्यांना टेम्पररी रेसिडेन्सचा कार्ड बनवून देते. घे रे बाबा, राहा, तू राहू शकतस म्हणते पुढचे 6 महिने. यस. मग 6 महिन्यानंतर का? तो म्हणते बाबू अजून युद्ध चालू आहे, काही हरकत नाही, रिन्यू करून देतो, पुढचे 6 महिने राहा, तू काम करू. हा, काम करू शकतोस, काही प्रॉब्लेम नाही. पण मतदान नाही, इलेक्शन नाही, रेसिडेंट राहशील का गॅरंटी नाही, टेम्पररी रेसिडेन्स. मग तुझं युद्ध संपलं का वापस जावं लागेल. अशा काही कंडिशन मध्ये जे असते फोर्स मायग्रंटला, त्याला म्हणतात टेम्पररी प्रोटेक्टेड स्टॅटस. हे पण कुठे येते? पार्शियल सिटीजनशिप मध्ये. जसं उदाहरणार्थ हे अफगाणिस्तानचे कम्युनिकेशन मिनिस्टर होते आणि तालिबानने जेव्हा कब्जा केला त्याच्यानंतर हे जर्मनीला चालले गेले. कुठे? जर्मनीला. आणि तिथे बघा, मिनिस्टर, भारताची स्थितीमध्ये तर आपण विचारलं, मिनिस्टर इज डिलिव्हरिंग द, है ना, पिझ्झा अँड ऑल दिस थिंग. डिलिव्हरी बॉयचं काम ते तिथे करतायत, है ना, कारण ते जर्मनी शिकत आहेत हळूहळू. आणि ही हिमसेल्फ इज अ सॉफ्टवेअर इंजिनियर, परंतु ते जर्मनी येत नाही, त्यामुळे जॉब मिळाला नाही, सध्या डिलिव्हरी बॉयचं काम करतायत. तर काय आहे? फोर्स मायग्रंट त्यांच्यासाठी टेम्पररी प्रोटेक्टेड स्टॅटस असतो. गेटिंग द पॉइंट? लक्षात आलं? याला म्हणतो आपण पार्शियल सिटीजनशिप कॉन्सेप्ट. काही अडचण नाही आहे. ओसीआयच्या कॉन्टेक्स्ट कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी होणं आवश्यक होतं. सो अभ्यास करता म्हणून ऑल द बेस्ट.